होळीच्या रात्री करायचा एक खास आणि शक्तिशाली उपाय जो तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच घेऊन येईल आणि वर्षभर सुखसमृद्धी देण्यास मदत करेल. हा उपाय म्हणजे होळीच्या रात्री 4 मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. पण तो कसा लावावा, यामुळे कोणते फायदे होईल आणि तो कोणत्या वेळेत करावा, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. असं म्हणतात की या उपायाने पैशाची हानी थांबते, धनाचा प्रवाह सुरळीत होतो, नजर दोष, दृष्ट, ग्रहबाधा, नकारात्मक ऊर्जा सगळी दूर होते. घरात किंवा दुकानात अडथळे, क्लेश कमी होतो, व्यापारात नोकरीत प्रगती होते, भाग्य जागृत होतं. म्हणून आपण हा 4 मुखी दिव्याचा उपाय होळीच्या रात्री आवर्जून करून पहा. या उपायासाठी लागणारं साहित्य म्हणजे मोहरीचं तेल आणि 4 वाती. शिवाय हा दिवा तुम्ही मातीचा लावू शकता किंवा पिठाचा सुद्धा लावू शकता. तर यासाठी साहित्य गोळा करायचं आहे. मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे, 4 वाती घ्यायच्या आहेत, भरपूर मोहरीचं तेल घ्यायचं आहे, जेणेकरून हा दिवा रात्रभर जळत राहील. पर्यायाने आपण थोडे लवंग, काळी मिरी, कुंकू किंवा काळे तीळ हे घेऊ शकता. आता हा दिवा कधी, कुठे, कसा लावावा, तर होळीच्या रात्री होळिका दहन झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तो म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ठेवू शकता, दाराच्या उजवीकडे किंवा समोर सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता. याचबरोबर दुकान असेल, ऑफिस असेल तर तुम्ही गेट समोर हा दिवा लावू शकता. तर उत्तर दिशेला स्थिर जागी हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून वारा लागून तो विझणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कसा कराल, तर मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यात मोहरीचं तेल भरपूर भरायचं आहे, जेणेकरून तो रात्रभर पेटत राहील. 4 बाजूंनी 4 वाती लावायच्या आहेत आणि वात लावून प्रज्वलित करायच्या आहेत. दिवा लावताना डोळे बंद करून लक्ष्मीनारायण किंवा माता कालिका यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. यावेळी आपण काही सोपे शक्तिशाली मंत्र जप करू शकता, जसे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर किमान 11 किंवा 21 वेळा लक्ष्मी कृपेसाठी या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याकडे खूप विघ्न येत असेल तर या विघ्ननाशासाठी आपण ओम क्रीम कालिके सर्व विघ्न उच्चाट्य फट या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप सुद्धा 11 किंवा 21 वेळा करावा. मनात इच्छा करावी, हे माते माझ्या घरातून धनहानी थांबवा, विघ्न नष्ट करा, सुखसमृद्धी आणि स्थिरता द्या, मी कृतज्ञ आहे. अशा प्रकारे आपल्या मनात जी काही इच्छा असेल आणि ज्या काही भावना असतील त्या लक्ष्मी मातेसमोर म्हणजे या दिव्यासमोर प्रकट कराव्यात आणि प्रार्थना करावी. त्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या दारात ठेवून द्यावा.